नाशिक विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्यास गोकुळ गीतेंचा नकार. मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजनांची शिष्टाई निष्फळ. निवडणूक लढण्यावर गोकुळ गीते ठाम. मुंबईतल्या वॉटर टँकर चालक मालक बंदवर ठाम. दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बैठक होणार. आजच्या बैठकीकडे मुंबईकरांचं लक्ष. राज्यसभा उमेदवारी न मिळाल्यानं भुजबळांची खदखद. इतरांची मुलं लोकसभा राज्यसभेवर. भुजबळांचा सुनील तटकरेंना टोला. भुजबळांनी शून्यातून विश्व उभं केले. त्यांना दिल्लीत यायचं असेल तर त्यात गैर काय? खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. राष्ट्रवादीचे नगरसेवक किशोर मासाळांची हकालपट्टी. अजित पवारांबाबत आक्षेपार्ह विधान भोवलं तर राष्ट्रवादीमध्ये लोकशाही मार्गाने चर्चा होते. तटकरेंचं विधान. राष्ट्रवादीचा वर्धापन दिन 1 दिवस पुढे ढकलला. मोदींनी एनडीए बैठक बोलावल्यानं निर्णय. आता 10 ऐवजी 11 जूनला साजरा होणार वर्धापन दिन. पहिल्याच पावसात अमरावती बडनेरामध्ये रस्त्यांची दुरवस्था. रस्ते ब्लॉक, वीज गायब, अनेक ठिकाणी झाडंही कोसळली. आमदार रवी राणांनी अधिकाऱ्यांना सुनावलं. सीजेपीचं पुढचं आंदोलन पुण्यामध्ये. अभिजित दिपके यांची समाज माध्यमांवर माहिती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 11 जूनला होणार आंदोलन. नीट प्रकरणी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. दिल्ली बैठकीनंतर इंडिया आघाडीची मागणी. महागाई, बेरोजगारी, आर्थिक, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सुद्धा चर्चा. पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का. तृणमूलचे 28 खासदारांपैकी 20 खासदार फुटले. तृणमूलचे खासदार युसुफ पठाणचं सुद्धा बंड. युसुफला अमित शहांनी दिल्लीला बोलावलं. महुआ मोईत्रांचा दावा. अकोला जिल्हा रुग्णालयातला व्हिडिओ प्रकरणाला नवीन कलाटणी. तरुणीनं जाणीवपूर्वक व्हिडिओ काढल्याचा रुग्णालयाचा दावा. रुग्णालय प्रशासनाकडून सीसीटीव्ही फुटेज जारी. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणातील शीतल तेजवानीला जामीन मंजूर. उच्च न्यायालयानं दिले निर्देश. शीतल तेजवानी मुंढवा जमीन घोटाळ्यात होती आरोपी. नाफेड मार्फत अद्याप कांदा खरेदी नाही. शासनानं निश्चित केलेल्या दराबाबत सुद्धा शेतकरी नाराज. ऐन खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न. बनावट एचटीबीटी कापूस बियाणांचा साठा जप्त. नागपूरमध्ये कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाई. विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पॉलिशचं काम सुरू. विकास आराखडा अंतर्गत जतन आणि संवर्धनाची कामं. मंदिर 700 वर्षांपूर्वीसारखं मूळ स्वरूपात दिसणार. चित्रपट महामंडळ निवडणुकीमध्ये मेघराज भोसलेंची एक हाती सत्ता. समर्थ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी. निकालानंतर मेघराज भोसले आणि सभासदांकडून जल्लोष. विशाखापट्टणम स्टील प्लांटमध्ये भीषण स्फोट. 8 कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू. 1600 अंश तापमान असलेलं वितळलेलं स्टील अंगावर पडल्यानं अतिशय वेदनादायी अंत. ममता बॅनर्जींचे 28 पैकी 20 खासदार फुटले. खासदार एनडीएला देणार पाठिंबा. राज्यसभेच्या एका खासदाराचा देखील राजीनामा. पाकिस्तानमध्ये हिंसाचार. 11 जणांचा मृत्यू. विधानसभेमध्ये आरक्षित जागा रद्द करण्याची मागणी. मृतांमध्ये 7 नागरिक आणि 4 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश. भारताचा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठा विजय. न्यू चंदीगडमध्ये अफगाणिस्तानला डाव आणि 300 धावांनी हरवलं.